नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे आपलं टीम ॲग्रीशास्त्रच्या या आजच्या सेशनमध्ये. मी सुमित वानखडे. बघा शेतकरी मित्र हो, आज आपण अंबिया बहाराच्या एका प्लॉटमध्ये आहे, जिथे खूप चांगल्या पद्धतीने फळांची आज इथे अवस्था आहे. चांगल्या पद्धतीने फळ इथे विकसित झालेले आहे. तुम्ही बघू शकता झाडांवर जिथे जाल तिथे भरपूर सारे फळं इथे आहे. झाडांची कंडिशन पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. आणि इथे आम्ही आज खास करून जमिनीचा पोत चेक केला. त्याच्यामध्ये जमिनीचा pH, जमिनीचा EC, त्याच्यानंतर इथे झाडाच्या कॅनॉपीमध्ये जेही आपण न्यूट्रिएंट टाकतो त्याचासुद्धा आपण एक थोडासा इथे अभ्यास केला आणि पाहतो तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक कार्बन, जमिनीचा pH, EC खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. मित्र, पण या बगीच्यामध्ये एक प्रॉब्लेम पुन्हा आम्हाला दिसतो आहे. त्याच्यामध्ये फळांमध्ये आहे ना, इथे सिट्रस कॅब तुम्ही जर बघू शकत असाल तर सिट्रस कॅबसारख्या बॅक्टेरियल रोगाचा इथे काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो आहे. या पद्धतीने जर तुम्हाला फोटोमध्ये व्यवस्थित दिसत असेल तर या पद्धतीने फळांवर सिट्रस कॅब हा बॅक्टेरियल रोग इथे आढळतो आहे. तर मित्र पहा, अशा केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला की सगळा बगीचा खूप चांगल्या पद्धतीने विकसित झाल्यानंतर आपल्याला छोटे मोठे ह्या अशा अडचणी, हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तुम्ही बघू शकता हे फळं पहा. तर सिट्रस कॅब हा जर प्रादुर्भाव आपल्याला इथे जाणवतो आहे तर अशा केसमध्ये आपल्याला इथे कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड, जे कोसाईड नावाने येतो, त्याच्यासोबत एक अँटीबॅक्टेरियल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेप्टो घेऊ शकतो, स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा व्हॅलिडामायसिन किंवा कासुगामायसिन असे घटक घेऊन आपण एक अँटीबॅक्टेरियल आणि एक अँटीफंगल असे 2 कंटेंट घेऊन इथे आज अशा स्टेजमध्ये आपल्याला इथे फवारणी घ्यायची आहे. आणि 7 दिवसानंतर याच्यामध्ये आवश्यक ते बदल पाहून याच्यामध्ये पुन्हा चेंजेस करायचे आहे, फवारणी घ्यायची आहे. तर हा सिट्रस कॅब हा जो रोग आहे, हे जे अँटीबॅक्टेरियल रोग आहे, याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला नियोजन करता येते आणि आपल्या फळांची प्रतवारी क्वालिटी ही टिकवता येते. करिता आपण या पद्धतीने नियोजन करावे. धन्यवाद.